कारण धरणांच्या वरून हा संघर्ष झालेला आहे आणि आता तिकडे आक्रमक अशा प्रकारची भूमिका या संघर्ष समितीने घेतलेली आहे। बघायला मिळते आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र आहे। खडकतांडा येथे धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखलं, त्यामुळे संघर्ष समिती आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली। जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत काम करू देणार नाही असा पवित्रा धरण विरोधी संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी घेतला। पुढील काळामध्ये वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे। आणि आता कल्याणमधून एक धक्कादायक बातमी आहे। कल्याणमध्ये मुरबाड रोडवर शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याचं बघायला मिळते आणि जुन्या वादातनं ही हत्या झाल्याचं आता बोललं जातंय, तशी चर्चा आहे। जुन्या वादातनं धारदार शस्त्रांनी वार करत हत्या झाल्याचं समोर येतंय। किरण घोरड असं मृत शिवसेना पदाधिकाऱ्याचं नाव आहे। तो टिटवाळ्यातल्या गोवेली गावातला रहिवासी आहे। हल्लेखोर आणि मृत किरण यांच्यामध्ये राडा झाला। त्यानंतर टोळक्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किरण घोरडचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। आता बातमी कोल्हापूरमधून येते। कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये उमेदवाराच्या घराजवळ जादूटोणा झाल्याचा प्रकार समोर आला आणि त्याच्यामुळे एकच आता